तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, सगळ्यांना शुभप्रभात, गुड मॉर्निंग. आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की लॉंग व्हिडिओ किंवा व्लॉग काढायला आपल्याला काही जास्त टाईम भेटत नाही. त्यामुळं आम्ही काही कधी व्लॉग वगैरे काढत नाही. का तर कामं भरपूर असतात. कामांचे शेड्यूल बघून ह्या सगळ्या व्हिडिओचं वगैरे मॅनेजमेंट जुळत नाही. मोकर आपली कामं ठेवून व्हिडिओ करणं वगैरे त्या गोष्टी तर कधी आपल्याला पटतच नाही. त्यामुळं तरी पण कामातून काढतच असतो आम्ही. तर चला म्हटलं आज एक ब्लॉग बनवूयात. तर बघू शकता हे शेतकऱ्याचं घर, इकडं अंगण, मागच्या साईडला आपला गोठा आहे जो की आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला दिसत असतो. त्या साईडला मिरच्या वगैरे वाळायला टाकल्या, तिकडं आमची आई, इकडं आहेत आपल्या कोंबड्या, इकडं शेळ्या आणि भरपूर शेळ्या वगैरे अजून मागच्या साईडला आहेत, त्या पण दाखवतो. तर चला आजचा एक छोटासा ब्लॉग, त्याच्यात मम्मीनी कोंबड्या वगैरे बसवायचं काम चालू असतं, तर तेच दाखवतो तुम्हाला. चलो बघू शकता आपण एक गावरान कोंबड्यांची पिल्लं आणली होती मागच्या किती दिवसापूर्वी, आता 15 दिवस झाले असतील. आणि त्याला हे आपलं छोटंसं जाळी वगैरे मारून इथं 80 पिल्लं आपण केलेली आहे ह्याच्यात, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि त्यातलीच आता मम्मीनी काहीतरी कोंबडी वगैरे बसवली होती, तर ती पिल्लं पण काढलेली आहे, तर ते पण दाखवतो तुम्हाला. चल नमस्कार मित्रांनो, दरवेळेस 20 अंडी बसवते तर एखादा तरी 2 तरी खराब होते. त्यावेळेस सगळी 19 बसवली होती, 19ची 19 पिल्लं काढल्यात. चला तर मी तुम्हाला आता दाखवते. तर चला आता आपण बघूया आपली पिल्लं. चला यात कोंबडे खायला लागलेले आहेत. 19 अंडी टाकली होती आणि 19च्या 19 सगळी पिल्लं काढलेली आहेत. आत्ताच काढलेले आहे. नाही ठीक आहे, चांगलं तो कोंबडा खातो तरी मम्मी कोंबड्या मारतील ते पिल्लांना. नेहमी आपण ब्लॉग काढतो ना, त्यावेळेस दरवेळेस कोंबड्यांचीच लई ब्लॉग टाकतो. कोंबड्या बसवलेले, कोंबड्या गायांचे वगैरे असतात, पण ते हां त्याच्यावर ती मोठी पिल्लं काढून टाक. अर मग काय उपयोग, आत नाही ना एखादं मोठं गेलं, होय मोठं नाही ना गेलं आतमध्ये. तो आपला दिनक्रम कालच्या एका व्हिडिओमध्ये इंस्टाच्या पाहिलंच की मोटर जळाली होती, त्याच्यामुळं मोटर काढली. आता आज पण थोडं कामच आहे, रानात शेवगा लावायचा मला. अर्धा एकर रान आपलं आहे, पाण्याचे थोडं थोडासा हे होतो प्रॉब्लेम एका ठिकाणी, म्हणजे माळाचं रान आहे तिथं. तर म्हटलं चला तिथं शेवग्याची लागवड करायची. आणि इकडं पाहू शकता थंडी भरपूर आहे. तुमच्याकडं थंडीचा काय परिस्थिती नक्की सांगा. आणि हे आपलं घर इकडं पूर्ण. तर चलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग कर सगळ्यांना. कसं आणि हे पिल्लू ही सकाळ सकाळ काय करते बघितलं का, साय खात बसले. हे म्हशी. गुड मॉर्निंग कर सगळ्यांना. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बोल की लाईक करा, शेअर करा. कला आज शाळेला सुट्टी नाही, तरी पण थंडीमुळं शनिवारची परी काय आमची शाळेत जात नाही. आणि मग काय आज शुक्रवार, काल आपण बाजारला गेलतो. काल शुक्रवारमुळे यवतचा बाजार असतो, आणि यवतच्या बाजारात मी आणि काल परीचा मामा आम्ही दोघंजण गेलो होतो. सकाळ बघू म्हटलं काय भेटतात का करडं वगैरे, पण रेट खूप असतात. आणि एक 7-8 हजार रुपयाला घ्यायचं आणि एक त्याला विक्रीला 10-12 हजारात विकायचं. ते खर्च पण तेवढाच होतो. त्यामुळं मग जास्त करून शेळ्यांची स्वतःच्या घरच्या शेळ्या किंवा मेंढ्या असल्यावर त्या परवडतं. त्यांची पिल्लं पण लवकर वाढतात आणि ते विक्रीला पण लवकर येतात. दुधावरची जे म्हणतो आपण की दूध पिऊन ती करडं कोकरी लवकर मोठी होतात. आता मागं पण शेळ्या आहेत, 1 मिनिट तुम्हाला शेळ्या दाखवतो आमच्या. ह्या पाहू शकता, ह्या सगळ्या आहेत मागच्या शेळ्या, ह्या पुढं आहेत. आणि इकडे आहेत त्या गाई आहेत, ह्या पुढं आहेत त्या मारतात म्हणून इकडं आम्ही ह्या शेळ्या ठेवलेल्या आहेत. ह्यातल्या ज्या मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं की हे जे आहेत ते मी KVK मधून बारामतीवरून 1 नर आणि 2 मादे आणल्या होत्या. तर त्यातल्या 2 माद्या आहेत त्या पण आता गाभण आहेत. आणि ह्या बाकीच्या गावठी शेळ्या आहेत, काही बिटलमधून आहेत, बिटल क्रॉसमधून आहेत.
तर अशा प्रकारे आहे आपलं छोटंसं गोट फार्म आणि गोठा याच्यासोबत सगळे व्हिडिओज आम्ही टाकत असतो जे तुम्ही रेग्युलरपणे बघत असता. इकडं आहेत त्या गाई. असं चलो.